ते सध्या लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि फायनान्स क्षेत्रात त्यांना 8 वर्षाचा अनुभव आहे. आणि जर्मनीतून MBA पूर्ण केल्यावर ते रेव्हेन्यू कंट्रोल विभागात सध्या ते कार्यरत आहेत. सो हम्म. व्हेरी समाजाचे खूप जाण असलेला असं व्यक्तिमत्व आपल्याशी कनेक्टेड झालेला आहे. असा त्यांचा छोटासा परिचय आहे. अँड आजच्या सेशनमध्ये असं राहणार आहे की राजरतन आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर एंडला आपण Q&A सेशन घेणार आहोत की कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त संधी आहेत, शिक्षणामध्ये कोणती स्कॉलरशिप आहे, युनिव्हर्सिटी कोणती बेस्ट आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त डिमांड आहे, एक बिझनेससाठी, जॉबसाठी पुढं फायद्याची ठरेल, असं हे सेशन राहणार आहे. सो जास्त वेळ न घेता ऑलरेडी 8 मिनिट आपण वेळ म्हणजे वाट पाहिलेली आहे बऱ्याच मुलांची. तर मी माईक हँड ओव्हर करतो राजरत्न यांच्याकडे आणि त्यांनी मार्गदर्शन स्टार्ट करावं. हँड ओव्हर टू यू राजरत्न. थँक्यू. ओके. थँक्यू सो मच. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि स्वागत तुम्हा सगळ्यांचं. जसा सरांनी माझा परिचय ऑलरेडी दिलेलाच आहे. तर मी सध्या आता जर्मनीमध्ये जवळजवळ झाले आता 2.5-3 वर्ष झाले जर्मनीमध्ये राहतोय. अगोदर मी एज्युकेशनसाठी आलो, MBA कम्प्लीट केला आणि त्यानंतर मग मी जॉब चालू केला इथं. तर जर्मनीमध्ये सध्या अजूनही बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कोविडच्या अगोदर थोडं इझी होतं जॉब मिळणं वगैरे. आता थोडं मार्केट जसं वर्ल्ड मार्केट आहे तसं जर्मनीचं मार्केट सुद्धा आहे. म्हणून ऑपॉर्च्युनिटीज थोड्या कमी झाल्या आहेत. पण स्किल्ड वर्करसाठी ज्यांच्याकडे स्किल्स आहे, ज्यांच्याकडं लँग्वेज आहे, ज्यांच्याकडे काही ना काही एक्सपिरियन्स आहे, ज्यांच्याकडे क्वालिटीज आहेत, त्यांच्यासाठी अजूनही खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. स्पेशली मी कन्सिडर करेल की IT सेक्टरमध्ये आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये अजूनही बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत इंजिनियर्स आणि बाकी यांना. आणि विचार जर करायचं म्हटलं तर तुम्ही एकदम IT वाल्यांना सुद्धा जर्मनीमध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ठीक आहे, असं नाही की एकदम हाय फाय एज्युकेशन असलं पाहिजे किंवा खूपच मोठ्या मोठ्या डिग्रीज असल्या पाहिजे. हे लोक डिग्रीपेक्षा स्किल्सला जास्त महत्त्व देतात. आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुमचे स्किल्स कसे आहेत, तुमची लँग्वेज कशी आहे, यावर जास्त फोकस करतात. इंडियातून जॉब मिळणं थोडं कठीण कठीण राहतं, कारण बऱ्याच कंपन्या ह्या इथं ऑलरेडी जे स्टुडंट्स आहेत, इथं ऑलरेडी जे जॉब सिकर्स आहेत, त्यांनाच लवकर हायर करतात आणि त्यांनाच इच्छा इथं हायर करून घेतात. म्हणून इंडियातून त्यांना ती प्रोसेस थोडी कठीण राहते आणि लेंदी प्रोसेस राहते, म्हणून इंडियातून ते अवॉइड करतात. पण इंडियातूनही चान्सेस तुमचे तेव्हा बनू शकतात जेव्हा तुम्ही प्रॉपर जर्मन लँग्वेजचे क्लासेस केले, जर्मन लँग्वेज तुम्ही शिकलात, स्किल्स डेव्हलप केले आणि MNC कंपन्यांमध्ये अप्लाय केलं किंवा ज्या कंपन्या जॉब स्पॉन्सर करतात त्यांच्यासाठी अप्लाय केलं तर तुम्हाला जॉबचे चान्सेस आहेत. ठीक आहे, हे झालं जॉब बद्दल. आता शिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर बॅचलर्ससाठी अपॉर्च्युनिटीज आहेत, मास्टर्ससाठी अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि तुम्ही स्टुडंट कॉलेजसाठी म्हणा किंवा हाऊस बिल्डिंगसाठी म्हणा, बऱ्याच साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. सुरुवात आपण एकदम जे बेसिक आहे त्यापासून चालू करू आणि मग पुढे मी तुम्हाला स्कॉलरशिप्स याच्याबद्दल आणि खर्च वगैरे ह्या गोष्टी सुद्धा सांगेल. जसं इंडियामध्ये आपलं 12 वर्षाचं एज्युकेशन असतं, त्याच्यानंतर आपण बॅचलर्ससाठी वगैरे अप्लाय करतो, तसं जर्मनीमध्ये बॅचलर्ससाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 13 वर्षाचं एज्युकेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्यासाठी मग दोन ऑप्शन्स राहू शकतात. एक तर तुम्ही इंडियातून आपलं 12वी पर्यंतचं एज्युकेशन करायचं आणि 1 वर्ष मग तुम्ही कोणत्या बॅचलर्स प्रोग्रामला ऍडमिशन घ्यायची आणि तिथं 1 वर्ष कंप्लीट करायचं आणि त्यानंतर मग तुम्ही जर्मनीमध्ये बॅचलर्ससाठी अप्लाय करू शकता. जर्मनीतल्या बॅचलर्ससाठी मोस्ट ऑफ दी युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या पब्लिक युनिव्हर्सिटीज राहतात जास्तीत जास्त. आणि त्यांच्यामध्ये जे फेमस फेमस कोर्सेस राहतात ते जनरली जर्मन लँग्वेजमध्ये राहतात. म्हणून तुम्हाला अ, अशा पब्लिक युनिव्हर्सिटीजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी B1 लेवल पर्यंत तरी जर्मन लँग्वेज यायला पाहिजे. ओके, हा झाला बॅचलर्ससाठीचा. आणि जसं मी सांगितलं, 1 वर्ष तुम्ही इंडियातून कंप्लीट करू शकता. असं 13 वर्षाचं एज्युकेशन तुम्ही कंप्लीट करून बॅचलर्ससाठी जर्मनीमध्ये येऊ शकता. दुसरा एक ऑप्शन राहतो की इंडियामधून 12 वर्ष आपलं एज्युकेशन करणं, 12वी पर्यंतचं. आणि 1 वर्ष तुम्ही जर्मनीमध्ये स्टुडियन कॉलेज म्हणून राहतं, तर ते कम्प्लीट करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या स्टुडियन कॉलेजची एक्झाम राहते, ती एक्झाम पास झाल्यानंतर मग तुम्ही परत बॅचलरसाठी अप्लाय करू शकता. तर स्टुडियन कॉलेजचा फायदा हा आहे
की तुम्ही एक वर्ष अगोदर इथं येता, तुमचा जो 12वी नंतरचा म्हणजे इथं बॅचलरसाठी जो तुम्हाला कोर्स करायचा आहे, त्या कोर्सशीच रिलेटेड तुम्ही स्टुडियंट कॉलेज सुद्धा करता आणि त्यामध्ये तुमचे स्किल्स डेव्हलप होतात. तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये मिक्सअप होता, तुम्हाला अ, बऱ्याच गोष्टी माहिती पडत जातात, तुम्हाला नेमकं जॉब मार्केटसाठी कोणत्या कोणत्या स्किल्स गरजेच्या आहेत त्या माहिती पडतं, लँग्वेज तुमचं सुधारतं. तर हा एक ऑप्शन आहे. एकतर इंडियातून 13 वर्षाचं कंप्लीट करणं किंवा इंडियातून 12 वर्ष आणि जर्मनीमध्ये 1 वर्ष. हा झाला बॅचलर्ससाठी. आणि मास्टर्ससाठी आहे की तुमचं बॅचलर्स कंप्लीट असलं पाहिजे इंडियातून, म्हणजे 15 वर्षाचं एज्युकेशन कंप्लीट असलं पाहिजे तुमचं, त्याच्यानंतर तुम्ही मास्टर्ससाठी अप्लाय करू शकता. मास्टर्ससाठी जर्मनपेक्षा इंग्लिश कोर्सेस हे मास्टर्समध्ये जास्त राहतात, इंटरनॅशनल कोर्सेस जास्त राहतात, इंटरनॅशनल स्टुडंट्स जास्त राहतात. आणि पण पब्लिक युनिव्हर्सिटीज मास्टर्ससाठी थोड्या कमी आहेत. आणि ज्या पण पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत ज्यामध्ये मास्टर्सचे प्रोग्राम आहेत त्यामध्ये थोडी तरी फी तुम्हाला पे करावी लागू शकते. पण बॅचलर्ससाठी आणि जर बाकी पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये जर तुमचा नंबर लागला तर एका सेमिस्टरची म्हणजे 6 महिन्याची फीस तुम्ही कन्सिडर करू शकता जवळजवळ 350-400 युरोच्या आसपास. ठीक आहे. आणि राहण्या खाण्याचा खर्च पण म्हणजे असं तुमचं जवळजवळ महिन्याचा 800-900 युरोच्या आसपास तुम्हाला खर्च येऊ शकतो, 700-800 युरोच्या आसपास. ओके. यामध्ये ब्लॉक अकाउंट तुम्हाला दाखवावं लागतं. तुम्ही एज्युकेशनसाठी या किंवा जॉब सर्च करण्यासाठी या, याच्यासाठी तुम्हाला ब्लॉक अकाउंट दाखवावं लागतं, ज्यामध्ये जवळजवळ 12 लाख रुपये हे तुम्हाला सेव्ह करून ठेवावं लागतात. ऑलरेडी इंडियात असतानाच तुम्हाला ते 12 लाख रुपये त्या अकाउंटमध्ये टाकावं लागतात आणि इथं आल्यानंतर ते अकाउंट ऍक्टिव्हेट करावं लागतं आणि त्यातूनच मग तुम्हाला तुमच्याच खर्चासाठी पैसे मिळत राहतात महिन्याचे, 1000 युरोच्या आसपास, 990 काहीतरी युरोच्या आसपास. तर ते तुम्हाला महिन्याच्या महिन्यात तुमच्याच अकाउंटमधले पैसे, तुमचेच ब्लॉक्ड पैसे तुम्हाला महिन्याच्या महिन्यात तुमच्या खर्चासाठी मिळतात. हे झालं ऍडमिशन बद्दल. पीएचडी साठी सुद्धा, पीएचडी साठी तुमचं मास्टर्स कंप्लीट असलं पाहिजे. पीएचडी साठी बरेच प्रोग्राम आहेत इंग्लिशमध्ये. आणि पीएचडी इथं जनरली फ्रीमध्येच राहते. तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळतं, जवळजवळ 2,500-3,000 युरोच्या आसपास, म्हणजे 2.5-3 लाख युरो, 2.5-3 लाख रुपयाच्या आसपास, 2-2.5 लाख कन्सिडर करा आपण. तर त्याच्या आसपास तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळतं. हे पीएचडी साठी झालं. आता स्कॉलरशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज जशा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या स्कॉलरशिप्स आहेत, जसं राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप आहे, नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे. बोला भाई. आणखी आणखी वेलकम. बऱ्याच आपल्या महाराष्ट्र सरकारच्या बाबू. पण काही स्कॉलरशिप्स आहेत, लोनच्या सुद्धा सुविधा आहेत. ओके. याचा बेसिक क्रायटेरिया हा राहतो की तुमचं जे तुमची युनिव्हर्सिटी आहे, तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळवण्यासाठी अगोदर तुम्हाला ऍडमिशन मिळवणं गरजेचं आहे, राईट. ऍडमिशन मिळाल्यानंतर तुम्ही स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. तर त्याचा क्रायटेरिया हा राहतो की तुमची युनिव्हर्सिटी ही टॉपच्या रँकिंगमध्ये असली पाहिजे. जवळजवळ एलिजिबिलिटी क्रायटेरिया, जो बेसिक एलिजिबिलिटी आहे ती 500च्या आत जर तुमची युनिव्हर्सिटी असली, म्हणजे टॉप 500च्या रँकिंगमध्ये असली, तर तुम्ही बेसिकली एलिजिबल आहात. पण ती जर 300च्या आतमध्ये असली, 200च्या आतमध्ये असली, 100च्या आतमध्ये असली, तर मग तुमचे चान्सेस खूप वाढतात. जशी जशी जेवढी जेवढी तुमच्या युनिव्हर्सिटीची रँकिंग चांगली असेल तेवढे तुमचे स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. आणि स्कॉलरशिपमध्ये ह्या ज्या सगळ्या स्कॉलरशिप्स राहतात ह्यामध्ये जवळजवळ तुमचा राहण्याचा, खाण्याचा, तुमची फीज हे खर्च कव्हर राहतात. काही काही स्कॉलरशिपमध्ये तुमचा येण्या जाण्याचा पण खर्च कव्हर राहतो. आणि ह्या जरी स्कॉलरशिप नाही मिळाल्या तर तुमची जर युनिव्हर्सिटी चांगली असेल आणि इथं आल्यानंतर सुद्धा मग तुम्ही काही स्कॉलरशिप्स राहतात, स्पेशली जर्मनीमध्ये एरास्मस स्कॉलरशिप आहे एक एक, आणि एक डार्टची स्कॉलरशिप सुद्धा आहे. ह्या दोन स्कॉलरशिप्स राहतात. आणखी पण युनिव्हर्सिटीच्या आपापल्या वेगळ्या स्कॉलरशिप्स राहतात. त्या तुम्हाला इथं आल्यानंतर ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल आहात की नाही, तुम्ही मग त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. ओके. ऍडमिशन प्रोसेस बघा, ऍडमिशन प्रोसेस जनरली अशीच राहते की तुम्हाला DARD.de म्हणून आहे, त्यावर सगळ्या युनिव्हर्सिटीज लिस्टेड आहेत. त्यामध्ये युनिव्हर्सिटीला जायचं, युनिव्हर्सिटी चेक करायची, युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस चेक करायचे, आपल्याला जो सुटेबल कोर्स आहे तो निवडायचा. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली एकतर युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवर अप्लाय करू शकता किंवा युनि असिस्ट म्हणून आहे, तर युनि असिस्टवर सुद्धा
अप्लाय करू शकता. युनि असिस्ट म्हणजे एक थर्ड पार्टी आहे जे तुमचे डॉक्युमेंट्स घेईल आणि तुमचे डॉक्युमेंट्स ते मग युनिव्हर्सिटीला फॉरवर्ड करेल. तुमचं अप्लिकेशन युनिव्हर्सिटीला फॉरवर्ड करेल. त्याची थोडी फी राहते आणि त्या थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता. डायरेक्ट पण अप्लाय करू शकता किंवा युनिव्हर्सिटी थ्रू सुद्धा अप्लाय करू शकता. जर तुम्हाला मग ऍडमिशन वगैरे मिळाली एखाद्या युनिव्हर्सिटीमधून, तर मग त्याच्यानंतर तुम्ही मग विजासाठी अप्लाय करणे, विजासाठी अप्लाय केल्यानंतर मग इथं येऊ शकता. इथं आल्यानंतर मेन स्ट्रगल तुमचा ऍडमिशन मिळाल्यानंतरचा मेन स्ट्रगल स्टार्ट होतो इथं आल्यानंतर. इथं आल्यानंतर रजिस्ट्रेशन वगैरे करणं, बऱ्याच गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी राहतात, पण इथं आल्यानंतर तुम्ही ते मॅनेज करू शकता. एवढं अवघड राहत नाही. आणि एक वेळेस तुम्ही इथं पोहोचले की ते हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. हे आपण एज्युकेशन कव्हर केलं, आपण जॉब कव्हर केला. आणखी बिझनेस बद्दल सुद्धा, बिझनेस बद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल तर थोडं कठीण आहे, कारण इन्व्हेस्टमेंट खूप लागते. इन्व्हेस्टमेंट जवळजवळ तुमच्या बिझनेसनुसार इथं तरी इथं आल्यानंतर जर तुमच्याजवळ ऑलरेडी विजा आहे, इथं तुम्ही राहत आहात, समजा तुम्ही स्टुडंट, तुम्ही एज्युकेशन कंप्लीट केलं, त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे किंवा तुम्ही जॉब करत आहात आणि त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे, तर तुम्हाला जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये दाखवावं लागतं तुमच्या कंपनीच्या अकाउंटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच पेपर वर्क राहतं आणि पण अपॉर्च्युनिटीज आहेत. प्रोसेस थोडी किचकट आहे, प्रोसेस थोडी लेंदी राहते, टाइम कन्झ्युमिंग आहे, पण अपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्या बऱ्याच इंडियन लोकांचे इथं बिझनेसेस आहेत, स्पेशली रेस्टॉरंट्स मध्ये, म्हणजे फूडच्या सेक्टरमध्ये. आणखी ग्रोसरीचे बरेच स्टोअर्स आहेत आपल्या लोकांचे इथं. ठीक आहे. आणि इंडियातून बिझनेससाठी इकडं डायरेक्टली येणं, त्याच्यासाठी पैसाच मेन आहे. जेवढा जास्त पैसा तुमच्याजवळ असेल तेवढा लवकर तुमचा विजा होऊ शकतो. तुम्हाला बिझनेस विजासाठी तुम्ही हे करू शकता. तर एज्युकेशन कव्हर केलं आपण. हे म्हणजे तुम्हाला मी वरवर सांगत आहे. आता जसे जसे तुमचे क्वेश्चन्स येतील तसं तसं मी तुम्हाला डीपमध्ये सांगेल. हे एक बेसिक तुम्हाला आयडिया असणं ते मी कव्हर केलं आहे. ठीक आहे. आणि जॉबमध्ये जास्तीत जास्त डिमांड मी जसं सांगितलं, आय टी सेक्टरमध्ये, इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये, यामध्ये जास्त डिमांड आहे. आय टी मध्ये जर म्हटलं तर आता ए आयचं जसं रिव्होल्युशन होत आहे, तर ठीक आहे, तर ए आयच्या फील्डमध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटीज वाढतील. स्पेशली युरोपियन कंट्रीज सध्या तेवढ्या त्यांनी अजून टेक्नॉलॉजीला तेवढं अजून हे घेतलेलं नाहीये. ठीक आहे. म्हणजे त्यांनी तेवढी अकाउंटेबिलिटी घेतलेली नाहीये या सेक्टरमध्ये, पण ते आता यामध्ये खूप इंटरेस्ट घेत आहेत. ते फंड्स त्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत, पैसे इन्व्हेस्ट करत आहेत, बऱ्याच कंपन्या इन्व्हेस्टमेंटसाठी येत आहेत. म्हणून आय टी मध्ये, ए आय मध्ये, रोबोटिक्समध्ये, लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये, मशीन लर्निंगमध्ये, यामध्ये अपॉर्च्युनिटीज वाढत आहेत. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच. आपण क्यू एन सेशन घेऊया आणि त्यानुसार मग आणखी तुम्हाला जास्त हा हा. इन्साइट देता येतील त्याच्यामध्ये. स्वप्नील चालेल. पाटीलचा एक क्वेश्चन आहे की एम एस सी नर्सिंग पण आहे का सर, आणि फीस आणि ड्युरेशन काय आहे त्याचं? एमएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग हे म्हणजे हेल्थ केअर मध्ये बघा, हेल्थ केअर मध्ये इथचं जे सिस्टम आहे ही वेगळी आहे. ठीक आहे. आपल्या इथं जसं आहे तसंच इकडं पण आहे, पण इकडची थोडी आणखी क्रिटिकल आहे. आणि त्यामध्ये काय असतं, रेग्युलेटेड सेक्टर आहे हे हेल्थ केअर म्हणजे. यामध्ये खूप साऱ्या रेग्युलेशन्स आहेत गव्हर्नमेंटच्या. ओके. म्हणून हेल्थ केअरशी रिलेटेड तुमचं इंडियातलं जे पण एज्युकेशन असेल ते इथं एकदम व्हॅलिड नाही आहे. तुम्ही इथं येऊन डायरेक्टली त्याच्याशी रिलेटेड काही प्रॅक्टिस नाही करू शकत. जसं डॉक्टर्स असतील किंवा नर्सेस असतील, ते डायरेक्टली इथं येऊन रजिस्टर्ड करून प्रॅक्टिसेस नाही करू शकत. ठीक आहे. नर्सिंगमध्ये जर म्हटलं तर तुम्ही ए एन एम म्हणा, जी एन एम म्हणा, बीएससी नर्सिंग म्हणा किंवा एम एस सी नर्सिंग म्हणा, हे इंडियातून तुम्ही करून येऊ शकता. ठीक आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल याच्यासाठी की तुम्हाला केअर गिव्हरचे जॉब मिळू शकतात. ठीक आहे. पण तुम्ही ऍज अ रजिस्टर्ड नर्स म्हणून तोपर्यंत काम नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही इथची नर्सिंगची ती
एक्झाम क्लिअर करत नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एका वर्षासाठी इथं असिस्टंट नर्स म्हणून काम करू शकता. ठीक आहे. इंडियातून आल्यानंतर तुमचं MSc झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल तर नर्सिंगमध्ये, किंवा ANM वाले सुद्धा येऊ शकतात, GNM वाले सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. तर मेन क्रायटेरिया याच्यासाठी हा आहे इंडियामधून, की तुम्हाला जर्मन लँग्वेज येणं गरजेचं आहे, B1 लेवलची जर्मन लँग्वेज. कारण हे सेक्टरच तसं आहे की यामध्ये तुम्हाला पेशंटशी कॉन्टॅक्ट करावं लागेल. आणखी जे बाकी एन्व्हायरमेंट जे सगळं राहतं ते जर्मन एन्व्हायरमेंट राहतं. म्हणून जर्मन लँग्वेज हा मेन क्रायटेरिया आहे. जर्मन लँग्वेज आणि त्याला जर तुम्ही कंबाईन केलं तुमच्या नर्सिंगच्या BSc असो, MSc असो किंवा ANM GNM असो, तर तुमचे चान्सेस वाढू शकतात. तुम्हाला जॉब इंडियातूनच डायरेक्टली मिळू शकतो. मग इथं येतात लोक, एक एक वर्ष असिस्टंट नर्स म्हणून काम करतात. आणि त्याच्यानंतर मग एक्झाम राहते, रजिस्टर्ड नर्सची एक्झाम राहते. ती एक्झाम क्लिअर केल्यानंतर त्याचे 2 अटेम्प्ट मिळतात तुम्हाला. 2 अटेम्प्टमध्ये तुम्हाला ती एक्झाम क्लिअर करावी लागते. 2 अटेम्प्टमध्ये जर तुम्ही नाही केली तर तुम्ही मग एकतर जसं आहे तसंच तुमचं कंटिन्यू करू शकता असिस्टंट, जर तुम्हाला कुठं अपॉर्च्युनिटी मिळाली तर. नाहीतर मग वापस जावं लागतं. आणि जर तुम्ही क्लिअर केली तर मग तुम्ही ॲज अ रजिस्टर्ड नर्स म्हणून प्रॉपरली काम करू शकता हॉस्पिटल्समध्ये, केअर गिव्हिंग सेंटर्समध्ये. तिथं तुम्ही काम करू शकता आणि पगार मग तुमचा जास्त वाढतो रजिस्टर्ड नर्स झाल्यानंतर. येस, थँक्यू सो मच. आयुष यांचा दुसरा क्वेश्चन आहे, सर मास्टरसाठी किती इयर्स एज्युकेशन कम्प्लीट हवं आहे? म्हणजे मास्टर जर मास्टर करायचं असेल तर हां. हा मास्टरसाठी 15 वर्षाचं, मास्टरसाठी 15 वर्षाचं एज्युकेशन आणि बॅचलरसाठी 13 वर्षाचं एज्युकेशन. अच्छा. ओके. आणखी काही क्वेश्चन्स असेल तर विचारू शकता. आणखी एक चॅट बॉक्समध्ये क्वेश्चन आला. हॅलो. हा, एकच हा मिनिट. हा. हा, एक क्वेश्चन घेतो. आय वुड लाईक टू नो अबाउट आर्किटेक्चर. व्हॉट आर द perspective to looking forward for job if possible for masters? मास्टर्स इन आर्किटेक्चर Hmm. हा Is क्वेश्चन there? आहे का? Hmm. ओके. इंडियातून तुमचं बॅचलर्स कम्प्लीट असलं पाहिजे त्याच फील्डमध्ये. ठीक आहे. त्याच फील्डमध्ये तुमचं बॅचलर्स. आणि दोन्ही पण ऑप्शन्स राहतात, पब्लिक युनिव्हर्सिटीचे पण आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे पण. फील्ड चांगली आहे. आणि पण यामध्ये स्किल्स जास्त मॅटर करतात. ठीक आहे. ही जी आणि यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल्स जास्त मॅटर करेल. जॉब पुढचं म्हणजे एज्युकेशन नंतर तुमची करिअर ग्रोथ कशी राहील, तर यामध्ये आर्किटेक्चर, स्पेशली ज्याही फील्ड्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला लोकांसोबत कम्युनिकेट करावं लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही मग आर्किटेक्चरची कन्सिडर करा किंवा मॅनेजमेंटची कन्सिडर करा किंवा सेल्सची कन्सिडर करा, मार्केटिंग किंवा हेल्थ केअर. ह्या अशा फील्ड्स आहेत यामध्ये तुम्हाला लोकांसोबत बोलावं लागणार. आणि तुम्ही जर्मनीमध्ये राहत आहेत, तर मग मेन जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची जर्मन लँग्वेज. जर्मन लँग्वेज मग तुम्हाला येणं गरजेचंच आहे. म्हणजे कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तिथे जॉब करायचा असेल तर. ऍटलीस्ट राईट, राईट. जर्मनी तुमचं इंटरमिडिएट लेवलचं असणं गरजेचं आहे. हा, ओके. ऍटलिस्ट तुम्हाला सुरुवातीला B1 लेवल तरी तुमचं असलं पाहिजे. B1 अच्छा. लेवल मग तुम्ही ऍक्सेप्ट करू शकतात. B1 लेवलमध्ये बरेच डोअर्स B1 लेवलमध्ये ओपन होतात तुमच्यासाठी. ठीक आहे. जर्मनीमध्ये जास्त इंग्लिश बोलली जात नाही राजरतन, हे खरं आहे का? म्हणजे तिथल्या त्यांच्या लँग्वेजला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं? हे प्रत्येक ठिकाणचंच आहे म्हणजे ठीक आहे. पण बऱ्यापैकी आता इंग्लिश बद्दल अवेअरनेस म्हणा किंवा इंग्लिशचा यूज थोडा जास्त वाढला आहे अगोदरच्या पेक्षा. ठीक आहे. आताची जी नवीन जनरेशन आहे त्यांना बऱ्यापैकी इंग्लिश माहिती राहतं, तसं पण त्यांच्या करिक्युलम मध्ये असतोच. ठीक आहे. पण सुरुवातीपासून आहे, बरेच म्हातारे लोक म्हणा किंवा जे मिडल एज लोक आहेत त्यांना सगळ्यांना बऱ्याच बऱ्याच लोकांना इंग्लिश माहिती आहे, ते बोलतात, येतही त्यांना. पण ते काही काही लोक मुद्दामून बोलत नाहीत. ठीक आहे. त्यांना ते आपलंही तसंच आहे, जसं आता आपल्याला आपल्या मराठी भाषेचा गर्व आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर आपण असं एक्सपेक्ट करतो की बाहेरून जर कोणी आलं तर बा त्याने आपल्यासोबत तुटकं फुटका का जमेन आपण ते मराठी मराठी बोलला तर बोलावं. आपल्याला कसं ते चांगलं वाटतं. तर हम्म. ह्या लोकांचं पण तसंच आहे. तुम्ही जर थोडं त्यांच्यासोबत बोलले ना, थोडं जरी तुम्ही सुरुवात केली तर त्यांना चांगलं वाटतंय. मग येस. ते नंतर इंग्लिशमध्ये स्विच करू शकतात तुमच्यासोबत. ओके. ठीक आहे. येस. तुम्हाला ते फ्लेक्झिबल असणं गरजेचं आहे. असं नाही येस. की जर्मन एकदमच कंपल्सरी आहे. ती डिपेंड करते तुम्ही कुठं राहत आहात, तुम्ही कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करणार, तुम्ही काय हम्म. शिकणार.
ठीक आहे. जर आता आता माझ्या एन्व्हायरमेंटमध्ये मी जिथं जॉब करतो तो आमचं पूर्ण एन्व्हायरमेंट इंग्लिश स्पीकिंगच आहे. आमच्या सिस्टम इंग्लिशमध्ये आहेत, आमचे अप्लिकेशन सगळे इंग्लिशमधले आहेत आणि आजूबाजूचे लोक जर्मन जरी असले सगळे, तरी आम्ही जे बिझनेस वर्क आहे, बिझनेस जे कम्युनिकेशन राहतं ते सगळं आमचं इंग्लिशमध्ये चालतं. पण जर्मन ही मग मला कशासाठी उपयोगी पडते, तर ती त्यांच्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी, त्यांचं येस. कल्चर समजण्यासाठी. त्यांनी जर एखादा जोक मारला तर आपण हसायचं की नाही एवढं तरी आपल्याला समजलं पाहिजे. राईट, राईट, राईट. एक ठीक आहे. क्वेश्चन आहे, जो क्वेश्चन माझा पण होता. हम्म, हम्म, आपण ऑब्विसली जॉब म्हटलं की सॅलरी किती असणार असं विचारतो. हम्म, तर हम्म. स्वप्नीलचा असा प्रश्न आहे की सर सॅलरी किती असेल तिथे असिस्टंट नर्स साठी? अँड असिस्टंट नर्स, हा, हा, किती असिस्टंट सॅलरी नर्स असेल? साठी नर्सिंगमध्ये तुम्हाला जवळजवळ 2200 ते 2500 युरोच्या आसपास महिन्याची सॅलरी मिळते. 2500 युरो तुम्ही कन्सिडर करा समजा. ठीक आहे, हम्म. 2500 युरोच्या आसपास तुम्हाला सॅलरी मिळते. टॅक्सेस विक्सेस कटून तुमचे तरी 1800 1900 युरोच्या आसपास तुम्हाला येऊ शकते इन हँड. ठीक आहे, म्हणजे 2 1 लाख रुपये तुम्हाला इन हँड येऊ शकते. ठीक आहे, अच्छा. ऍव्हरेज आपण. हा. ओके, म्हणजे आणि जेव्हा तुम्ही रजिस्टर्ड नर्स होता प्रॉपर सर्टिफिकेट घेऊन, त्याच्यानंतर मग तुमची 3 3.5 लाख रुपयापर्यंत सुद्धा मिळते महिन्याची. महिना 3.5 लाख सॅलरी फॉर नर्स? हो, हो, ओके, राईट. ग्रेट. म्हणजे नर्सिंग वाल्यांनी जर इंटरमिडिएट जापनीज आणि रजिस्टर्ड नर्सिंग सर्टिफिकेट, JNM हा, ANM वॉट एव्हर, तर ते तीन राईट, लाख राईट. किंवा 2.5 लाख 2 लाख हे कमवू शकतात, टॅक्सेस वगैरे पूर्ण कटिंग होऊन. हा, नाही, टॅक्सेस नंतरच. टॅक्सेस अच्छा. तुम्हाला कटिंग झाल्यानंतर, आता टॅक्सेस कटल्यानंतर तुम्ही असिस्टंट नर्स मधून काम करत आहात तर 1800 1900 युरोच्या आसपास. ठीक आहे, म्हणजे 2 1 लाख रुपयाच्या आसपास. आणि मिळू शकतो. रजिस्टर्ड नर्स झाल्यानंतर 2.5 1 लाख रुपये, आणखी त्यात थोडेसे वाढतील समजा. ठीक आहे. येस, येस. आणखी एक क्वेश्चन आहे आशिया मापारे यांचाच, की सर आर्किटेक्चर त्यांचं इंडियामधूनच झालेलं आहे, पुण्यामधून. हा, हा. आणि ते आता आपल्या संस्थेमध्ये जर्मन सुरू करत आहे, जर्मन लँग्वेज शिकायला, ओके. बेसिक लेवल एकदम. तर हम्म, त्याच हम्म. बेसिसवर त्यांना जॉब मिळू शकेल का आता? हा, इंडियातून जसं मी सांगितलं की इंडियातून जॉब मिळणं थोडं कठीण आहे. ठीक आहे, हम्म. डायरेक्टली इंडियातून जॉब मिळणं. आणि बऱ्याच कन्सल्टन्सीज आहेत, बरेच ऑप्शन्स राहतात, पण असं कोणी जेन्युअन कोणाला सांगू नाही शकत की एकदम भरोशाचं आहे करा म्हणून, कारण यामध्ये हम्म. बरेच फ्रॉड्स आता सध्या चालू आहेत. ठीक आहे. ह्याचा मार्ग असा आहे की तुम्ही प्रॉपर जर्मन लँग्वेज शिका, ऍटलिस्ट B1 लेवलची. त्याच्यापेक्षा जर चांगली आणखी तुम्ही शिकू शकत असाल B2 लेवलची किंवा C1 लेवल पर्यंत, तर फारच चांगलं. आणि त्यानंतर मग एक प्रॉपर स्ट्रॅटेजी राहते. त्याच्यानंतर तुम्ही मग अप्लिकेशन प्रोसेस तुमची स्टार्ट करू शकता. जसं प्रॉपर रिझ्युमे बनवणं, ठीक आहे, कव्हर लेटर बनवणं, युरोप फॉर्मॅट मधला रिझ्युमे बनवणं, आणखी अप्लाय करत राहणं, कन्सिस्टंटली अप्लाय करत राहणं. कन्सिस्टन्सी ही महत्वाची आहे. मग जर तुम्हाला इंडियातून अप्लाय करायचं असेल तर, स्पेशली तुम्ही त्याच्यावरच डिपेंडंट आहात तर, पोर्टल्स आहेत जसं की लिंक्डइन आहे, स्टेपस्टोन्स आहे, झिंक आहे. येस. हे पोर्टल्स आहेत, याच्यावर तुम्ही कंटिन्युअसली मग अप्लाय करत राहणं. मला एक आणि हा, विद्यार्थ्यांच्या वतीनं हा पण एक क्वेश्चन विचारायचा आहे राजरतन, की विदाउट कन्सल्टन्सी येता येतं का, की लोक हा, उगीच बिलकुल. कन्सल्टन्सीला आपण पैसे घालवण्यात काहीच अर्थ नाही? गरजच नाहीये, गरजच हम्म. नाहीये. तुम्ही प्रोसेस, दोन्ही पण प्रोसेस सिंपल आहेत. ठीक आहे. आता पहिली प्रोसेस म्हणजे एज्युकेशन. आता जसं आपण जर समजा एज्युकेशन कन्सिडर केलं, तर एज्युकेशनची प्रोसेस जॉबच्या प्रोसेसपेक्षा आणखी सिंपल आहे. म्हणजे टाइम कन्झ्युमिंग जे प्रोसेस आहे ती जॉबची प्रोसेस जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे. ठीक आहे, एज्युकेशनची थोडी सिंपल आहे. तुम्ही सरळ सरळ युनिव्हर्सिटीला अप्लाय केला, तुम्ही जर तुमचं बॅकग्राऊंड चांगलं असेल, तुमचं अकॅडमिक्स चांगलं असेल, तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल. त्यामध्ये तुम्हाला कोणताच एजंट हेल्प नाही करू शकणार जर तुमचं अकॅडमिक्स चांगले नसतील तर. बर. ठीक आहे. आणि जर तुमचे अकॅडमिक्स चांगले असतील तर तुम्हाला एजंटची गरजच नाहीये, तशीच तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. बरोबर, प्रोसेस बरोबर. सिंपल आहे. फक्त प्रॉब्लेम काय राहतो माहिती आहे का, आपल्याला पेशन्स नाही आहे आपल्याजवळ. ठीक आहे, हम्म. आपल्याजवळ पेशन्स नाही आहे. आपल्याला असं वाटते की 1 2 महिन्यामध्येच आपल्याला सगळं झालं पाहिजे, हा एजंट आपलं करून देईल. तसं नाही आहे, बरोबर. थोडा टाइम द्यावा लागतो. टाइम जर येस. दिला तर तुम्ही स्वतःहून तुमचं काम करू शकता, स्वतःवरून सगळ्या प्रोसेस करू शकता. एक स्टेप येस. बाय स्टेप जावं लागेल. तुम्ही एकदमच असा विचार नाही करू शकत आताच की जर्मनीत मग घर कसं शोधायचं. हा हम्म. एकदम हे शेवटची स्टेप झाली. तुम्हाला येस, असं स्टेप येस. बाय स्टेप जावं लागणार.
ठीक आहे, एक येस. एक स्टेप ऍट अ टाइम कव्हर केली तर इझी राहील. हा, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. शुभमचा क्वेश्चन आहे, सर पीएचडी आफ्टर एमएससी केमिस्ट्रीसाठी काय पाथ राहील आणि कसं प्रोसीड करायला पाहिजे स्टेप बाय स्टेप एमएससी हा, केमिस्ट्रीसाठी? म्हणजे केमिस्ट्री. तुमचं एमएससी झाले, यांना पीएचडी साठी स्टेप करायची आहे जर्मनीमध्ये. हा हा हा. ओके, पीएचडी साठी केमिस्ट्रीमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, ते स्पेशली रिसर्चच्या फील्डमध्ये येते. ठीक आहे, तर तुम्हाला सुरुवातीला तुमचं जे मास्टर्स आहे, ठीक आहे, ते मास्टर्स तुमचं प्रॉपर रेकग्नाइज्ड आहे की नाही ते चेक करून घ्या. ते सिम्पल राहते, वर जाऊन ते आपलं एक सर्टिफिकेट चेक करून घ्यायचं. तुम्ही ज्या इन्स्टिट्यूशन मधून मास्टर्स केलं आहे ती इन्स्टिट्यूट H+ कॅटेगरीमध्ये येते की नाही ते चेक करून घेणे. ठीक आहे, ते हा बेसिक क्रायटेरिया झाला. त्याच्यानंतर तुमच्या ट्रान्सक्रिप्ट रेडी करून ठेवणे, तुमच्या सगळ्या मार्कशीट रेडी करून ठेवणे, तुमचं पासपोर्ट. ठीक आहे, आणि एपीएस सर्टिफिकेट पीएचडी साठी तशी गरज राहत नाही, पण काढून ठेवलं तर फारच चांगलं. ठीक आहे, आणखी लँग्वेज लँग्वेज ही डिपेंड करते आता तुमचं युनिव्हर्सिटी किंवा तुमचा जो कोर्स आहे. ठीक आहे, तुमचं अगोदरचं एज्युकेशन कसं आहे, तुमचे अगोदरचे काही रिसर्च पेपर्स वगैरे आहेत का, ह्यामध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय होतं, ह्या गोष्टीवर डिपेंड करतं. जर तुम्हाला जर्मन लँग्वेजमध्ये एखादा तुमचा रिसर्च करायची आहे, तर मग त्यामध्ये तुम्हाला जर्मन दाखवावी लागेल. तुम्हाला इंग्लिशमध्ये जर तुमची रिसर्च राहणार, तर तुम्हाला कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीज IELTS मागू शकतात. बऱ्यापैकी बऱ्याच युनिव्हर्सिटीज मागतात. तर त्यामध्ये IELTSचा स्कोर तुमचा 6.5चा हा बेसिक क्रायटेरिया आहे, पण 7च्या वरत जर असला तर तुमचे चान्सेस आणखी वाढतात. आणि पीएचडी मध्ये मग दोन प्रकारचे मार्ग आहेत, दोन मार्ग आहेत तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे. एक राहते स्ट्रक्चर्ड पीएचडी, आणखी एक राहते इंडिव्हिज्युअल पीएचडी. ठीक आहे, इंडिव्हिज्युअल पीएचडी म्हणजे की तुम्ही स्वतः करता आणि तुम्ही स्वतः सुपरवायझर शोधता तुमच्या फील्डमध्ये, तुमच्या रिसर्चसाठी. तुमच्या रिसर्चमध्ये कोणता सुपरवायझर तुम्हाला हेल्प करू शकेल ते तुम्ही स्वतः करता. आणि हे सुपरवायझर शोधण्याचे ऑनलाईन तुम्ही गुगलवर हे करू शकता, सर्च सुपरवायझर असे बरेच ऑप्शन्स आहेत. जर्मनीमधले कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये चेक करू शकता. प्रत्येक डिपार्टमेंटला व्हिजिट जाऊन त्या डिपार्टमेंटमध्ये कोणते कोणते प्रोफेसर्स आहेत, मग त्या प्रोफेसर्सचे मेल ID तिथं मेन्शन असतात. त्यांना मग अप्रोच करणे की मला असं असं करायचं आहे, माझं असं असं झालेलं आहे, हा हा इंटरेस्ट आहे. त्यांनी जर तुमची ऑफर ऍक्सेप्ट केली, त्यांनी जर म्हटलं की मी तुम्हाला सुपरवाईज करण्यासाठी तयार आहे, तर मग तुम्ही त्यांचं लेटर घेऊन एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये मग अप्लाय करू शकता, किंवा ते ज्या युनिव्हर्सिटीमध्ये काम करत आहेत त्याच युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करू शकता. हे झाला इंडिव्हिज्युअल पीएचडी. स्ट्रक्चर्ड पीएचडी म्हणजे काय असते, तर युनिव्हर्सिटीमध्ये ऑलरेडी त्या पर्टिक्युलर स्टडीसाठी सुपरवायझर ऑलरेडी अलोकेटेड झालेले असतात. तुम्हाला स्पेशल सुपरवायझर शोधण्याची गरज नाहीये. तुम्हाला काय, तर फक्त युनिव्हर्सिटीच्या साईटवर जाणे आणि तुमचा सर्च क्रायटेरिया, तुमचा सर्च फील्ड चूज करणे आणि अप्लाय करणे. तुमचे बाकीचे जे डॉक्युमेंट्स, सगळे डॉक्युमेंट्स वगैरे देऊन अप्लाय करणे. त्यानंतर युनिव्हर्सिटीज तुम्हाला मग सुपरवायझर असाइन करते. तर हे दोन मार्ग आहेत, एक तर स्ट्रक्चर्ड पीएचडी, आणखी इंडिव्हिज्युअल पीएचडी, आणि असं या थ्रू तुम्ही कम्प्लीट करू शकता. येस. राजरत्न, तुम्ही बोलताना मग अशी एच H+ युनिव्हर्सिटी असा एक शब्द वापरला. हे हा हा काय, हा. म्हणजे मुलांना हे माहित नाही, तर हे हे समजलं तर काय बरं. आहे? हा हा, हे काय आहे माहिती आहे का? हे एक जर्मनीचा एक डेटाबेस आहे. ठीक आहे, जर्मनीमध्ये एक डेटाबेस आहे अॅनाबिनवर. त्याचं नाव, ते डेटाबेसचं, त्या साईटचं नाव अॅनाबिन आहे. अॅनाबिन असं साईटचं नाव आहे. त्यामध्ये काय आहे, जगातल्या जेवढ्याही युनिव्हर्सिटीज आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत, ह्या सगळ्यांची लिस्ट आहे. आणि त्या इन्स्टिट्यूट्स ह्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात याचं मेन्शन आहे. त्यामध्ये कॅटेगरीज आहेत मग 3 प्रकारच्या. तुमचा कोर्स आणि तुमच्या इन्स्टिट्यूट्स ह्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, त्यामध्ये कॅटेगरीज आहेत 3 प्रकारच्या. ती पहिली कॅटेगरी म्हणजे H+, दुसरी कॅटेगरी म्हणजे H-, तिसरी कॅटेगरी म्हणजे H+-. जर तुमची इन्स्टिट्यूट ही H+ मध्ये आली, त्या सर्चमध्ये, त्या डेटाबेसमध्ये जर तुमची इन्स्टिट्यूट त्यांनी H+ मार्क केलेली असली, तर तुमचं एज्युकेशन व्हॅलिड आहे. ठीक आहे, म्हणजे ओके आहे. H+ असेल तर ओके आहे तुमचं एज्युकेशन. H- असेल तर तुमचं एज्युकेशन व्हॅलिड नाही आहे जर्मनीमध्ये एज्युकेशन घेण्यासाठी.
एच प्लस मायनस असेल तर तुमची युनिव्हर्सिटी ही थोडी डायसी आहे. यामध्ये कोणते कोर्सेस व्हॅलिड असतील, कोणते कोर्सेस व्हॅलिड नसतील. ही हे असं हा क्रायटेरिया आहे. म्हणजे तुमची युनिव्हर्सिटी काय असली पाहिजे, एच प्लस कॅटेगरीमध्ये त्या लिस्टमध्ये असली पाहिजे. म्हणजे आपल्या जशा भारतीय युनिव्हर्सिटी ए बी सी डी ग्रेड्स आहेत, राईट तसे राईट हे राईट, ग्रेड्स ग्रेड्स आहेत आहेत का? आपल्याकडे. हा. येस येस. निर्भय राऊत, तुम्ही हँड रेज केलाय, काय क्वेश्चन असेल तर विचारा. निर्भय. येस सर, सॉरी थोडं मला लेट झालं जॉईन करायला, बट माझा एक क्वेश्चन होता. मी आता BSc परसिविंग आहे फर्स्ट इयर, आणि मी जर्मनी शिकण्यात खूप एन्थुसियास्टिक आहे. तर मला CS बद्दल स्कोप काय आहे आणि क्वालिफिकेशन्स म्हणजे कितपत मॅटर करतात ते विचारायचं होतं तुम्हाला. हा, स्कोप तर चांगला आहे. स्कोप कम्प्युटर सायन्समध्ये स्कोप चांगला आहे. ठीक आहे. कम्प्युटर सायन्स बद्दलच बोलत आहे ना? येस सर. हा हा. स्कोप चांगला आहे त्या फील्डमध्ये. ठीक आहे. पण स्पेशली मॅटर करतं की जसं मी सुरुवातीपासून सांगितलं की या लोकांना डिग्री एवढं महत्व देत नाहीत. हे लोक स्किल्सला जास्त महत्व देतात. ठीक आहे. म्हणून जर्मन लँग्वेज आणि तुम्ही तुमच्या फील्डमधले कोणते कोणते कोर्सेस आहेत किंवा काही एक्स्ट्रा स्किल्स आहेत, तुमचे स्किल्स कसे आहेत स्पेशली तुमच्या फील्डमधले, तर त्याच्यावर डिपेंड करतं तुम्हाला मग मास्टर्स करायचं आहे किंवा काय करायचं आहे. येस. सर मी नेक्स्ट. इथून इथून फायनल ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून जर तिथे जॉबसाठी गेलोय आणि एक्स्ट्रा मी कोर्सेस केलेले आहेत, C++, ॲडव्हान्स एक्सेल वगैरे केलेले आहे, आणि पायथन आता माझं चालू आहे. ओके. तर त्या बेसिसवर तुम्ही काही माहिती देऊ शकता का मला, म्हणजे कितपत मला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या बेसिसवर. जॉब ऑपॉर्च्युनिटीज जसं मी सांगितलं की आहेत ह्या फील्डमध्ये. तुम्ही इंडियातून तुम्ही सर्च करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागणार. एक तर दुसरा ऑप्शन राहतो, मग तुम्ही इथं येऊन सर्च करा. म्हणजे जॉब सिकर विजावर या. जॉब सिकर विजा म्हणजे किंवा ते अपॉर्च्युनिटी कार्ड आता त्याला म्हणतात. 1 वर्षाचं अपॉर्च्युनिटी कार्ड राहते ते, त्यामध्ये तुम्ही इथं येऊन जॉब शोधू शकता. आणि चान्सेस आहेत जॉब शोध, त्यामध्ये तुमचे चान्सेस जास्त वाढतील तुम्ही इथं येऊन जर शोधला तर. त्यामध्ये तुमची प्रिपरेशन अशी असायला पाहिजे की मग तुम्ही ते तेवढे पैसे खर्च करायला सुद्धा तयार असले पाहिजेत. तुमचे ते लिव्हिंग कॉस्ट तुमची, बाकी तुम्ही इथं आल्यानंतर पार्ट टाइम कामही करू शकता त्या 1 वर्षामध्ये. आणि तुमचा खर्च मॅनेज करू शकता. ती ती पण प्रोसेस तुम्ही करू शकता. त्या विजासाठी तुम्हाला मग पॉइंट बेस्ड सिस्टम राहते. तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुमची लँग्वेज कशी आहे, तुमचं एज्युकेशन कसं आहे, याच्यानुसार तुम्हाला पॉईंट्स मिळतात आणि तो विजा तुम्हाला मिळू शकतो. 2 ऑप्शन आहेत, एक तर तुम्ही इंडियातून सर्च करत राहा किंवा इथं येऊन सर्च करू शकता. बेस्ट. हा अच्छा सर, ऑप्शन जर पण खूप मला चांगला. डायरेक्टली करायचं असेल तर तुम्ही काय हेल्प आउट करू शकता का मला ह्या ह्याच्यात, हा माझ्या म्हणजे विदाउट हा कन्सल्टन्सी. हा माझ्या याच्यावर मी बरेच याच्याबद्दलचे सगळ्या सिरीज कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. इंडियातून जॉब मिळवणे ही पूर्ण सिरीज कव्हर केलेली आहे मी माझ्या माझ्या इन्स्टावर किंवा फेसबुकवर तुम्ही व्हिजिट करा. स्टेप बाय स्टेप मी सगळ्या प्रोसेस त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. एकदम येस. सुरुवातीपासून रिझ्युमे सर एकदा बनवण्यापासून. ती लिंक परत एकदा पाठवून टाकता का, कारण हा हा, मी माझ्या नव्हतो निर्भय नावाने तुम्ही यात. निर्भय सर्च केलं. निर्भय मी शेअर करेल तुम्हाला. ओके. हा ओके हा. ओके सर, मी थँक्यू शेअर करेल, थँक्यू. मी सरांशी डिरेक्टली कनेक्टेड आहे तर मी पाठवेल तुम्हाला. सरांना ओके पॉसिबल होणार नाही ते तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल ते शेअर करत बसणार. राईट राईट. ठीक आहे, करूया ओके आपण. ओके ठीक येस. आहे. नेक्स्ट थँक्यू क्वेश्चन सर. आहे ऍडव्होकेट त्रिरत्ना बागुल मॅम. हम्म. जेबीम सर, ॲज अ गर्ल चाइल्ड पॅरेंट मला विचारायचे की मुली अदर कंट्रीज मुलींसाठी सेफ आहे का, हा त्यांचा पहिला क्वेश्चन आहे. आणि त्याला जोडून त्यांच्या मुलीला इंजिनिअरिंग IT करायचे आहे, त्यासोबत अजून कोणते कोर्सेस ऑफ स्किल डेव्हलपमेंट हवे त्या कोर्सेससाठी. हम्म. म्हणजे सेफ आहे का, म्हणजे आपल्या म्हणजे कुठल्याही पॅरेंट्सला वाटतं की मुलगी बाहेर चालली तर ती सेफ कंट्री आहे का जर्मनी? हा हा हा. हा. नाही, सेफ्टी बद्दल काहीच कॉम्प्रोमाइजेस नाहीये तिथं. ठीक आहे. सेफ्टी हा यांची सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. ठीक आहे. स्पेशली एल्डर पीपल म्हणा किंवा गर्ल्स म्हणा, तसं जनरली असं रेसिझम किंवा काही अब्युजेस हे इन्सिडेंट्स होत नाहीत. ठीक आहे. क्वचितच तुम्हाला माहिती पडतं कुठं काही झालं असेल, कुठं काही हे झालेलं असेल तर.
पण ऑप्शन्स चांगले आहेत, अपॉर्च्युनिटीज पण बऱ्याच आहेत आणि इंडियातल्या तर खूप साऱ्या मुली आहेत आता, मुलं आहेत, मुली आहेत आणि इंटरनॅशनल स्टुडंटसाठी एक चांगला ऑप्शन आहे. स्पेशली याच्यानंतर US, UK, कॅनडा नंतर आता तिकडे थोडे अ, खर्च पण थोडा जास्त आहे आणि जर्मनी सध्या सेफ आहे बरीच. ठीक आहे, बाकीच्या देशांच्या कम्पॅरिझन मध्ये युरोपच तसं सध्या हे आहे, काही काही कंट्रीज थोड्या सोडल्या तर. ठीक आहे, म्हणून सेफ्टी बद्दल काही विषय नाही आहे, चांगला आहे. मला वाटतं एशियन कंट्रीपेक्षा तर युरोप बेस्टच आहे. हा हा, सो एशियन कंट्रीज पेक्षा ठीक आहे. आपल्याला भारतामध्ये सेफ्टीच्या बाबतीत आपण पाहतोय सध्या. सो दिल्लीमध्ये तर खूपच विचित्र आहे. दिल्लीमध्ये 1 मंथ मध्ये नाईन हम्म. हंड्रेड लोक किडनॅप झालेले आहेत किंवा सध्या खूप विचित्र हाल आहे दिल्लीमध्ये. माझा अरे बाप. स्वतःचा मोबाईल स्नॅच झाला होता. मुलींचं तर सोडा, मुलं सुद्धा सेफ नाही तिथे इंडियामध्ये, असं मी सांगेल. ठीक आहे, आपण नाही, नेक्स्ट कठीण. क्वेश्चन कडे जाऊया. कठीण आहे थोडं. हा, स्वाती पवार यांचा क्वेश्चन आहे, ट्रान्सलेटर साठी काय स्कोप आहे का सर? ट्रान्सलेटरसाठी थोडं कठीण आहे. कारण हम्म. आत्ताच जे जर जग तुम्ही बघितलं, हे हे माझे पर्सनल व्ह्यूज आहेत. ठीक आहे, यामध्ये आता ते एकदम डीप मध्ये तर माझं या फील्ड मधली अंडरस्टँडिंग थोडी कमी असेल मे बी. पण एक जनरल साधारण जशी आपण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत राहते, साधारण जसं युग पुढे चाललंय. ठीक आहे, तर ट्रान्सलेटरसाठी अपॉर्च्युनिटीज ह्या एकदम हाय डिप्लोमॅटिक लेवलवर त्या अपॉर्च्युनिटीज बनत आहेत आता फक्त. ठीक आहे, आणि तिथं तुम्हाला जास्त करून आणि तिथं मग गरज तर आहे पण कॉम्पिटिशन जास्त आहे मग त्या यामध्ये. कारण मोजक्याच त्यामध्ये असू शकतात, मोजक्याच अपॉर्च्युनिटीज त्यामध्ये राहू शकतात आणि त्याच्यासाठी मग एकदम तुम्हाला ते 100-200 लोकांपैकी एक असं उठून दिसणं गरजेचं आहे. अपॉर्च्युनिटीज तर सगळीकडं, सगळ्या फील्डमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत, फक्त फरक पडतो की त्यामध्ये डिमांड कशी आहे, सप्लाय कसा आहे आणि तिथं कॉम्पिटिशन किती आहे. त्यानुसार गोष्टी चेंज होत राहतात. येस येस. संविधानचा प्रश्न आहे, आय हॅव हर्ड दॅट देअर वॉज मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी फॉर इंजिनियर्स इन जर्मनी, मोस्टली फॉर मेकॅनिकल इंजिनियर्स. इज इट ट्रू? इफ येस, देन येस. व्हॉट जनरल क्रायटेरियाज लाईक CGPA और एक्सेट्रा? हा जनरल क्रायटेरिया, हा हा एकदम जनरल क्रायटेरिया झाला तुमचा जो स्कोर्स जसं सांगितलं ना मी, हा एकदम जनरल क्रायटेरिया आहे. आणि इंजिनिअरिंग जसं म्हटलं तर जर्मनी हे इंजिनियर्सची राजधानी कन्सिडर केल्या जाते. हो. ठीक आहे, कारण तुम्ही जर विचार केला तर जे जर्मन मशिनरीज आहेत ह्या ऑल ओव्हर द वर्ल्ड पाठवल्या जातात अजूनही. ठीक आहे, सुरुवातीला तर जर्मन मेड हा एकदम ब्रँडच होता, खूपच जबरदस्त ब्रँड, स्पेशली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. म्हणून इंजिनियर्सला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये इथं अजूनही खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जसं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाले, इलेक्ट्रिक इंजिनियर झाले, आणखी मेकॅनिकल इंजिनियर झाले. ठीक आहे, आणखी टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स मध्ये इंजिनिअरिंग वाले सुद्धा झाले. यांच्यासाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत इथं. पण यामध्ये स्किल्स तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे. स्किल्स जसं की मग इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला जर मेकॅनिकलशी काही रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही त्यामध्ये हँड्स ऑन आहात, तुमचा त्यामध्ये एक्सपिरियन्स आहे, जसं ऑटोकॅड आहे, कटिया आहे, प्रोई आहे, किंवा आणखी काही डिझायनिंगचे टूल्स तुमचे तुम्हाला येतात, तुम्ही त्याच्यावर एक्सपिरियन्स तुमचा चांगला आहे, तर ह्या गोष्टी जास्त मॅटर करतील. तुमचा जो CGPA आहे तो एक बेसिक क्रायटेरिया झाला. त्यामध्ये त्याच्यावरून तुम्हाला डायरेक्टली जॉब भेटेल असं नाहीये की माझा 8चा CGPA आहे, 9चा CGPA आहे म्हणून याला जॉब द्यायचा, असं नाही. ते एक तुमचा एक जस्ट एक ते बेसिक एलिजिबिलिटी झाली. ठीक आहे, तुम्हाला येस. बाकी गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील, अच्छा. स्किल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द मोस्ट इन डिमांड सेक्टर्स फॉर फॉरेन प्रोफेशनल्स इन जर्मनी राईट नाव? हा, याबद्दल आपण डिस्कस केलं ऑलरेडी, जसं मी येस येस. आय टी, आय टी, IT हेल्थ किंवा सेक्टर, हेल्थ केअर, आणखी इंजिनिअरिंग वाले. इंजिनिअरिंग मध्ये आहेत. हा. आणखी काही क्वेश्चन असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा विचारू शकता. हम्म. हेल्थ केअर मध्ये सध्या जास्त डिमांड आहे, सगळ्यात जास्त. ठीक आहे, येस येस. आणि सध्या जपानमध्ये पण तेच अवस्था आहे की हा हा हा. जपानमध्ये पण खूप डिमांडेड आहे. सो आपण आपल्या परिवर्तन मिशन फाउंडेशन कडून फॉरेन लँग्वेजचं क्वेश्चन
प्रशिक्षण सुरू केलेलं आहे. आता जर्मनी पण सुरू होतंय आपल्याकडे. हम्म. कारण मी एक ग्लोबल अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी अनलॉक होतील जर तुम्ही हा क्वेश्चन. सर मला एक क्वेश्चन आहे. हा विचारा, तुम्हाला काय क्वेश्चन आहे विचारा. मी एक कोणाचं तरी हाऊस बिल्डिंग बद्दल आलं होतं, पॉपअप झालं होतं, तर आय थिंक तो पण टॉपिक कव्हर करणं गरजेचं आहे. तर हो हो. हाऊस बिल्डिंग हा एक ऑप्शन आहे. हाऊस बिल्डिंग म्हणजे काय, जसं की आपण इंडियामध्ये वेकेशनल ट्रेनिंग्स वगैरे करतो ना, तर तशा प्रकारचे एक राहतं. पण यामध्ये याची स्पेशालिटी ही राहते की यामध्ये काय असतं, तुम्ही काम करता करता शिकू पण शकता, म्हणजे शिकता शिकता काम पण करू शकता. हे एक कंपन्यांचे काही इंटर्नशिपचे प्रोग्राम्स म्हणा, किंवा वर्क स्टडी अँड वर्क असे प्रोग्राम म्हणा, हाऊस बिल्डिंग म्हणा, हे असे प्रोग्राम्स राहतात. याच्यासाठी तुम्ही इंडियातून डायरेक्टली अप्लाय करू शकता. याच्यासाठी स्किल्स जास्त मॅटर करतात. आणि यामध्ये काय असतं, तुम्ही हाफ तुम्हाला थिअरॉटिकल तुमचा सिलेबस कव्हर होतो, आणि हाफ सिलेबस हा तुमचा प्रॅक्टिकलमध्ये कव्हर होतो. हे कंपन्यांमध्ये ऑफर केल्या जातात. ओके. यामध्ये बरेच ऑप्शन राहतात. मग तुम्ही नर्सिंगमध्ये किंवा हेल्थ केअरमध्ये, आणखी इंजिनिअरिंगमध्ये, आय टीमध्ये सुद्धा यामध्ये ऑप्शन्स राहतात. आणि हा हाऊस बिल्डिंगचा हा 12वी नंतर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. जवळजवळ तीन एक वर्षाचा, 2.5-3 वर्षाचा हा प्रोग्राम राहतो. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला महिन्याचे 1200 युरोच्या आसपास मिळत राहतात पैसे सुद्धा. आणि तुमचं एज्युकेशन जे असतं ते एज्युकेशन फ्री असतं. आणि 1200 युरोच्या आसपास तुम्हाला महिन्याचे मिळत राहतात तुमच्या खर्चासाठी वगैरे. 3-1 वर्षानंतर याची मग एक्झाम वगैरे राहते. म्हणजे तुम्ही जर पूर्ण तुमचा हाऊस बिल्डिंग तो कोर्स पूर्ण कम्प्लीट केला, त्यानंतर मग त्याच कंपनीमध्ये तुम्हाला फुल टाइम अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळू शकते, किंवा तुम्ही मग बॅचलरसाठी सुद्धा त्याच्यानंतर एज्युकेशनमध्ये अप्लाय करू शकता. म्हणजे आपल्याकडे अर्न अँड लर्न जशी स्कीम आहे तशी ती स्कीम आहे, राईट, राईट. तसं करू शकता राईट, म्हणजे राईट. शिक्षण घेता. आयुषचा एक क्वेश्चन आहे. सर कॉमर्स बॅकग्राऊंड मधून आहे आणि फायनान्स साठी काही जॉब मार्केट आहे का, कसं आहे मार्केट तिथे? फायनान्सचं मार्केट चांगलं आहे. फायनान्सचं स्पेशली फ्रँकफर्टमध्ये, आता जिथं मी राहतो, मी पण फायनान्समध्येच आता काम करत आहे. आणि फ्रँकफर्ट म्हणा, किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये जर कन्सिडर केलं फायनान्समध्ये, तर आयर्लंड हा एक चांगला ऑप्शन आहे. जर्मनी हा एक चांगला ऑप्शन आहे. आणखी लक्झमबर्ग हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. पण ह्या अ, तीन पैकी मी कन्सिडर करेल की अ, सध्या आय टी आणि फायनान्स याचं जर कॉम्बिनेशन काही आलं, तर आयर्लंड आता एक चांगला ऑप्शन आहे. ओके. आणि जर फक्त तुम्हाला फायनान्सवर जर फोकस आहे तुमचा, ठीक आहे, तर जर्मनी अजूनही चांगला ऑप्शन आहे. इथं बऱ्याच कंपन्यांचे हेड ऑफिसेस वगैरे आहेत, बऱ्याच बँक्सचे हेड ऑफिसेस आहेत. आणि अजूनही हे लोक फायनान्समध्ये अजून थोडे मागं आहेत, जसं डिजिटलाइज करण्यापासून. तर ऑपॉर्च्युनिटीज इथं थोड्या जास्त आहेत अजून. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. सर माझा सीजीपी थोडा लो आहे, सो काय चान्सेस आहेत पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये? सीजीपी वर जास्त भर देत नाही. सरांनी अगोदर सांगितलं की तुमचं स्किल मॅटर करतं तिथे, ते डिग्रीला जास्त व्हॅल्यू नाही देत. तर तुमच्याकडे स्किल असेल चांगल्या प्रकारे तर करू शकता. राईट. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये क्रायटेरियाज डिफरंट डिफरंट राहतात. फक्त एक क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केला म्हणून तुम्हाला ऍडमिशन मिळेल असं नाहीये. तुम्हाला हम्म. बऱ्याच गोष्टी फुलफिल कराव्या लागतात. ठीक आहे. कोणत्या कोणत्या तुम्ही मेन त्यामध्ये हे राहतं की तुम्ही ऑलराऊंडर असला पाहिजे, असं पाहिजे त्यांना. ठीक आहे. तुम्हाला तुम्ही थोडं ऍक्टिव्ह पण असले पाहिजे, तुमचं बाकी पण नॉलेज चांगलं असलं पाहिजे. तुमचा सीजीपीए म्हटला तो ऍव्हरेज जरी असला तरी काही हरकत नाही आहे. एकदम टॉपचाच असला पाहिजे, एकदम तुम्ही टॉपरच असले पाहिजे असं नाही. बाकी कसं काय आहे, तुम्ही काही कोर्सेस केलेले आहेत का, किंवा काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे का, सोसायटीमध्ये काही कॉन्ट्रीब्युशन आहे का तुमचं, खेळात कसे आहात तुम्ही, ह्या गोष्टी पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये मॅटर करतात. तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी एक ओव्हरऑल कॉम्बिनेशन पाहिजे. फक्त एक गोष्ट खूप टॉपची आहे तसं नाही. तर एक ओव्हरऑल कॉम्बिनेशन जेव्हा येईल, तेव्हा पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतात. येस. ठीक आहे. आणखी निखिलचा क्वेश्चन आहे. सर सपोज डिग्री मेकॅनिकलची असेल आणि मास्टरला डेटा सायन्स ऍडमिशन मिळू शकते का?
ऍडमिशन मिळून जाईल तुम्हाला. ऍडमिशनसाठी पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये थोडं कठीण राहील, पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल. पण हम्म. जॉबमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. अच्छा. कारण कारण शिफ्ट करणं हे हे जनरली थोडं निगेटिव्ह कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. तुमचा एक्सपिरियन्स जर त्यामध्ये, जर तुम्ही मेकॅनिकल झाल्यानंतर जर तुमचा डेटा सायन्स मधला एक्सपिरियन्स आहे 4-5 वर्षाचा, 3-4 वर्षाचा, त्याच्यानंतर तुम्ही डेटा सायन्समध्ये मग जर मास्टर्स केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. माझ्याच केसमध्ये कन्सिडर जर करायचं झालं तर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी केलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझा एक्सपिरियन्स हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी लॉजिस्टिक्स, फायनान्स, आणखी अकाउंट्स रिसिवेबल, अकाउंट्स पेएबल, आणखी टीम मॅनेजमेंटमध्ये, आणि माझं थोडं थोडं मला टेक्निकल मध्ये मला इंटरेस्टही होता आणि त्यामध्ये थोडं मला काम यायचं. तर मी मग काय केलं, आय टी मॅनेजमेंटमध्ये एमबीए केलं. पण खरं सांगायचं झालं तर मला जो जॉब मिळाला हा माझ्या डिग्रीच्या बेसवर नाही मिळाला, हा माझ्या प्रिव्हियस जो एक्सपिरियन्स होता फायनान्स मधला माझा, त्याच्या बेसवर मिळाला. म्हणून माझं डिग्रीचं आणि माझं जे एक्सपिरियन्सचं कॉम्बिनेशन आहे ते परफेक्टली नाही जमलं, किंवा माझं बॅचलर्सचं आणि मास्टर्सचं कॉम्बिनेशन हे सुद्धा एकदम परफेक्ट नाही आहे. पण मला जॉब कशावर मिळाला, तो एक्सपिरियन्सवर. म्हणून मेकॅनिकल पासून डेटा सायन्समध्ये जर तुम्ही शिफ्ट करत असाल तर तुम्हाला ऍडमिशन तर मिळू शकते, ऍडमिशन मिळून जाईल, पण जॉबमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो जॉब शोधण्यामध्ये. लॉक अमाऊंट कंपल्सरी आहे का, असं त्यांचाच क्वेश्चन आहे. ब्लॉक अकाउंट हे कंपल्सरी आहे कोणासाठी? जे लोक इथं जॉब सीकर विजावर येत आहेत किंवा स्टडी विजावर येत आहेत. ठीक आहे. ज्यांच्याजवळ ऑलरेडी जॉब ऑफर नाही आहे त्यांच्यासाठी ब्लॉक अकाउंट हे कंपल्सरी आहे. कारण येस. तुम्हाला त्यातून खर्च दाखवावा लागतो. तुमचा खर्च तुम्ही सस्टेन करू शकता की नाही हे तुम्हाला अगोदर दाखवावं लागतं. असंच हे लोक कोणालाही इथं नाही घेऊ शकत, बोलवू शकत. म्हणजे इथं आल्यानंतर मग तुमच्याजवळ खर्चासाठी पैसे नाही, कारण खर्च खूप आहे, खर्चासाठी पैसे नाही किंवा आणखी काही नाही, तर हे लोक कन्सिडर करतात मग चान्सेस आहेत की तुम्ही चुकीच्या मार्गाने काही पैसे कमवण्याचा प्रयत्न कराल किंवा आणखी काही हे कराल. तर असे हे लोक ऑलरेडी याचा विचार करूनच त्यांनी ती ब्लॉक अकाउंटची अमाऊंट पण अशी ठरवली आहे की ज्यामध्ये एका साधारण व्यक्तीचा एका महिन्याचा ॲव्हरेज खर्च तो निघून जातो तेवढ्या अमाऊंटमध्ये. आणि ते आपलेच पैसे आहेत, आपल्यालाच परत मिळत राहतात, ते काही कोणाला द्यावं नाही लागत. एवढंच ऍज अ तिथे जमा करून. सिक्युरिटी डिपॉझिट ते म्हणू शकतो हा, आपण. राईट राईट राईट. काइंड ऑफ. ओके. माझा क्वेश्चन आहे राजरत्न असं की अं, एक महिन्याचा खर्च किती येतो जर्मनीमध्ये जर विद्यार्थी राहत असेल तर साधारणतः? विद्यार्थ्यासाठी बघा, जर तुम्हाला हॉस्टेल जर मिळालं, हॉस्टेलमध्ये जर एखाद्या तुमची राहण्याची सोय झाली, ठीक आहे, तर त्यामध्ये हॉस्टेलची फी राहते महिन्याचं 350 युरोच्या आसपास. 350 युरो ते पकडा. 350 युरो आपण ॲव्हरेज पकडू, कारण हॉस्टेल प्रत्येकाला मिळेलच असं नाहीये, हॉस्टेलच्या सीट्स ह्या लिमिटेड राहतात. तर ॲव्हरेज जर खर्च पकडला एका रूमचा, सिंगल रूम, एक साधी रूम जशी आता माझी रूम आहे, तर एका सिंगल रूमचा खर्च आपण 400-450 युरोच्या आसपास पकडू, 450 युरो. ठीक आहे. आणखी त्याच्यानंतर स्टुडंट्सला हेल्थ इन्शुरन्स द्यावा लागतो. हेल्थ इन्शुरन्स स्टुडंटचा हा हेल्थ इन्शुरन्स जवळजवळ 130 युरोच्या आसपास तो झाला. 450 प्लस 150 कन्सिडर करा, सरळ सरळ जवळ समजा. 450 प्लस 150 हे 600 युरो हे झाले. आणखी 200 युरोच्या आसपास मग तुमचा किराणा वगैरे. आणि स्टुडंट्स जर तुम्ही आहात तर युनिव्हर्सिटीच्या फीज मध्येच तुमचं सेमिस्टर तिकीट, म्हणजे तुमचं जे ट्रॅव्हल तिकीट जे राहतं ते ट्रॅव्हल तिकीट कवर्ड राहतं बऱ्याच युनिव्हर्सिटीच्या यामध्ये. ते तुम्हाला स्पेशली द्यायची जर गरज नाही पडली तर त्याचे काही पैसे नाही. तसं त्याची 50-60 युरोच्या आसपास मग त्याची फी राहते, जर ते युनिव्हर्सिटीच्या यात कन्सिडर नसेल तर. म्हणजे असा साधारण तुम्हाला 800 ते 900 युरोच्या आसपास खर्च येतो महिन्याचा स्टुडंट्स असताना. 800 युरो म्हणजे जर तुम्ही काटकसर जर केली समजा तर 800 युरोच्या आसपास तुम्हाला येऊ शकेल. येस. ठीक आहे. मला वाटतं आपण सगळ्या क्वेश्चनची सफिशियंट आन्सर दिलेले आहेत. सॅटिस्फाईड ओव्हरऑल झालेला आहे. सो आणखी काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. किंवा तुम्ही माईक ऑन एक करून सुद्धा विचारू शकता क्वेश्चन. हा
एक मी कोणाचं तरी लक्झमबर्ग बद्दल बघितलं होतं. ओके. अ, हा, लक्झमबर्ग सर, लक्झमबर्ग बद्दल काय सांगाल? लक्झमबर्ग बद्दल नेमकं काय, तुम्हाला काय कोणता क्वेश्चन आहे, एज्युकेशन किंवा जॉब? ते तुम्ही कन्फर्म करा. कमेंट कर. मला वाटतं निखिलचा क्वेश्चन आहे तो, निखिल हसते. हा, जॉब ओके, विचारत आहेत ते. जॉब बद्दल बोलत आहेत ते. ठीक आहे. लक्झमबर्ग हा, बघा, लक्झमबर्ग हा अ, खूप छोटा देश आहे. ठीक आहे, 7-8 लाख त्या देशाची लोकसंख्या असेल फक्त. ठीक आहे, आपल्या एखाद्या बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या त्याच्यापेक्षा जास्त असेल, आय थिंक. तर अ, त्यामध्ये काय आहे, छोटा देश आहे आणि तिथं मग अपॉर्च्युनिटीज थोड्या लिमिटेड आहेत. म्हणून जे छोटे मोठे जॉब्स राहतात त्याच्यामध्ये त्यांना जास्त लोकांची गरज नाही आहे. आणि तो देश असा आहे की त्यांचं सरकार खूप गोष्टी अशा रेग्युलेट करतं की पॉप्युलेशन वाढूच देत नाही. म्हणजे बाहेरची पण पॉप्युलेशन वाढू देत नाही. आणखी असं कोणावरच बर्डन येईल असं ते करतच नाहीत कोणते कामं. त्यांच्या पॉलिसीज अशा आहेत. जॉबसाठी जर म्हटलं तर तिथल्या जर एखाद्या कंपनीला बाहेरच्या देशातून कोणाला जॉब द्यायचा असेल तर त्यांना त्यांच्या जॉबची ऍडव्हर्टाइजमेंट ही जी आडेम म्हणून साईट आहे त्यावर टाकावं लागते ऍडव्हर्टाइजमेंट. आणि जर 3-4 महिने त्याच्यासाठी त्यांना लक्झमबर्ग मधलं जर कोणी भेटलंच नाही तर ते बाहेरून हायर करतील. हम्म. 3-4 महिने त्यांना ती पोझिशन ओपन दाखवावी लागते की आम्हाला या पोझिशनसाठी लक्झमबर्ग मधला किंवा युरोप मधला कोणीच सुटेबल कॅन्डिडेट भेटला नाही, म्हणून आम्ही इंडियातल्या या एका व्यक्तीला घेत आहे, असं त्यांना दाखवावं अच्छा. लागतं. तेव्हा मग तो जॉब आपल्याला मिळू शकतो. म्हणजे हम्म. अगोदर तर लक्झमबर्ग वाल्यांना प्रेफरन्स, त्याच्यानंतर EU वाल्यांना प्रेफरन्स, जे युरोपमधले सिटीजन्स आहेत त्यांना प्रेफरन्स, किंवा त्यांच्याजवळ विजा आहे, EU कार्ड आहे, त्यांना प्रेफरन्स. आणि सर्वात शेवटी मग कोणतं इंडियामधले किंवा आजूबाजूचे त्यांना तो प्रेफरन्स येईल. म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकता मग का बरं कठीण आहे तर लक्झमबर्गमध्ये जॉब जॉब मिळणं. लक्झमबर्गमध्ये जॉब मिळण्याचं ते एक ऑप्शन हाच आहे की MNC कंपन्या ज्या आहेत, ज्या टॉपच्या कंपन्या आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्या कंपन्या मग ह्या अशा गोष्टी हँडल करू शकतात, ह्या गोष्टी. येस. ओके. आणखी काय क्वेश्चन्स आहेत? हाऊस बिल्डिंग मध्ये एज क्रायटेरिया वगैरे असा काही स्पेसिफिक क्रायटेरिया नाही आहे, पण 25 वर्षाच्या आतमधलं जर असेल तुमचं तर बरं राहील. त्याच्यापेक्षा जास्त असलं तर थोडं हे राहत. म्हणजे ते कसं स्टार्टिंग आहे. ठीक आहे. तो येस. तो प्रोग्राम म्हणजे कसं, जे स्किल्स, ज्यांना आपले स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, आता आता एज्युकेशन कम्प्लीट झालेलं आहे, तर तशा लोकांसाठी आहे तो. एकदम एक्सपिरियन्स लोक, आता समजा 30-35 वर्षाचे जर म्हटलं हाऊस बिल्डिंग साठी तर ते कठीण आहे मग. ठीक आहे. येस. आर्यन घोडे सर. सर, मी बीटेक फर्स्ट कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे. एनी ॲडवाइस यू एव्हर हर्ड ऑर रिसिव्ड विच हेल्प यू इफ यू हॅड इट ऑन युअर टाइम? वर्धा, असं त्यांनी लिहिलेलं आहे. बीटेकला आहे ते. आमचं काय ॲडवाइस हा आहे हा का हा. जॉब रिगार्डिंग, असे विचार. फर्स्ट बीटेक, अच्छा, फर्स्ट इयरला आहात तुम्ही, ओके. ऍडवाइस तर हीच राहील की तुम्ही स्किल्स डेव्हलप करा. स्किल्स डेव्हलप करा, थोडा एक्सपिरियन्स जर इंडियातून घेता येत असेल तर ते करा, किंवा जर तुम्हाला इथं येऊन मास्टर्स वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी सध्याचं जे तुमचं चालू आहे एज्युकेशनवर चांगला फोकस करा. चांगले ग्रेड्स ठेवा, तुमचं अकॅडमिक परफॉर्मन्स चांगलं ठेवा. आणि आतापासूनच होत असेल तर जर्मन लँग्वेज किंवा IELTS याची पण प्रॅक्टिस करणं चालू करून ठेवा, याच्यासाठी तयारी करणं चालू करून ठेवा. राजरतन, मी काल तुमच्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बघितला की मला वाटतं तुमचा आजचाच व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरचा, की 8वी 9वी पासून मुलांनी तयारी केली पाहिजे. राईट, राईट. तर 8वी 9वी पासून, याचं कारण काय म्हणजे? 8वी 9वी पासून मी याच्यासाठी म्हटलं की स्पेशली मी टार्गेट करत होतो पब्लिक युनिव्हर्सिटी, आणि जे स्कॉलरशिपच्या हिशोबाने टार्गेट करायचं होतं मला, आणि त्यानुसार गायडन्स द्यायचा होता.
आता ह्या स्कॉलरशिप्स आणि चांगल्या चांगल्या ज्या युनिव्हर्सिटीज असतात, मी त्यामध्ये फक्त जर्मनीबद्दल नाही बोललो, तर एक जनरल हे होतं. ठीक आहे, तर त्याच्या मागचा उद्देश हा की 8वी 9वी पासून तुमचा जो बेस आहे तो बेस तुमचा तयार होतो. त्यामध्ये तुम्ही नवीन लँग्वेजेस इझिली शिकू शकता. आणखी तुमचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला तिथं टाइम जास्त असतो तेव्हापासून. ठीक आहे, त्या हिशोबानं जर तुम्हाला पुढे चालून काय करायचं आहे ते जर तुम्हाला त्या पिरियडमध्ये माहिती असलं, तर तुम्ही त्या हिशोबानं तो एक चांगला राहील. म्हणजे 10वीचं तुमचं पर्सेंटेज पण चांगले राहतील, 10वीचा परफॉर्मन्स चांगला राहील. आणि त्याच्यानंतर तुम्ही मग 11वी 12वी 10वी नंतर काय करायचं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. ठीक आहे, तुमची लँग्वेज महत्वाची, लँग्वेज तुम्हाला आधीपासून डेव्हलप करणं गरजेचं आहे. किंवा IELTSचा, कारण IELTSचा स्कोअर जेवढा चांगला असेल तेवढे तुमचे चान्सेस वाढतात चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळण्याचे. ठीक आहे, जेवढी तुमची लँग्वेज चांगली असेल, जेवढी लँग्वेज चांगली असेल तेवढं तुम्ही तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करू शकता. तुमचं मोटिवेशन लेटर काय आहे, तुम्हाला बाकी गोष्टी काय आहेत, ते स्वतःवरून कसं लिहायचं, स्वतःवरून कसं त्याला अट्रॅक्टिव्ह बनवायचं, हे तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुमचं लँग्वेजवर कमांड असेल. आणि ह्या गोष्टी केव्हापासून चांगल्या राहतील, तर 8वी 9वी पासून आपण समजा इंग्लिश शिकत आहोत, तर मग त्याला जोडीला एखादी लँग्वेज टाका, जर्मन टाका, फ्रेंच टाका, जॅपनीज टाका. ठीक आहे, किंवा चायनीज शिका. कोणती ना कोणती लँग्वेज, जर तुमचं ऑलरेडी इंग्लिश चांगलं असेल तर त्याला जोडीला एखादी दुसरी लँग्वेज हे करा. जर तुमचं इंग्लिश चांगलं नसेल तर सध्या इंग्लिशवर फोकस करा. अच्छा, म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे ग्लोबल तुम्हाला अपॉर्च्युनिटी आणला तर एक फॉरेन लँग्वेज तुम्हाला आलीच पाहिजे, मस्टच आहे. एखादी फॉरेन लँग्वेज जर तुम्ही त्यामध्ये ऍड केली तर तुमचे जे चान्सेस आहेत ग्रोथचे, हे चान्सेस वाढतात. मी असं नाही म्हणत आहे की लँग्वेज म्हणजे नॉलेज आहे, असं नाही आहे. पण लँग्वेज हे महत्वाचं आहे नॉलेज घेण्यासाठी. ठीक आहे, मीडियम आहे. कारण हा ते मीडियम कारण मीडियम कसं, एक एक सरळ विचार करा की तुम्ही एखाद्या रूम मध्ये आहात आणि त्याच्यामध्ये सगळे मराठी पुस्तकं ठेवून आहेत. तुम्हाला तुमच्याजवळ ऍक्सेस कशाचा आहे, तर फक्त त्या एका पर्टिक्युलर लँग्वेज मध्ये लिहिलेल्या लिटरेचरचा, त्यामध्ये दिलेल्या ज्ञानाचा तेवढा ऍक्सेस आहे तुमच्याजवळ. तेच जर तुमचं एखादी दुसरी लँग्वेज तुम्हाला येत आहे, तर त्या लँग्वेजमध्ये त्या लँग्वेजच्या लोकांनी, त्या लोकांनी काय काय शिकवलं आहे, त्यांचे काय विचार आहेत, किंवा त्यांची टेक्नॉलॉजी कशी आहे, ह्या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला मग ते लँग्वेजची गरज आहे. राईट, तेवढं येस. तुमचं वाढू शकते. सर, एक टीचर आहेत, प्रायमरी टीचर मीटिंग मध्ये जॉईन आहेत. त्यांनी मला क्वेश्चन पाठवला की मी प्रायमरी टीचर आहे, मला जर्मन लँग्वेज शिकण्याचे काय फायदे होऊ शकतील, म्हणजे ऍज अ टीचर त्यांना ते काय फायदा होऊ शकेल असं विचारायचं. अ, फायदा आता तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल हे डिपेंड करतं की तुमचं त्याच्याबद्दलचं मोटिवेशन काय आहे. हम्म, हम्म. राईट, आता लँग्वेज तुम्ही फक्त शिकून घेतली त्याच्यानुसार फायदा नाही, तर फायद्यानुसार तुम्हाला ते लँग्वेज बद्दल. आता फायदा तर हा आहे की जर तुमचं सेक्टर एखादं लर्निंगचं सेक्टर असेल समजा, ठीक आहे, तर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकता, त्यामध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज वाढू शकतात. तुम्ही मग तुमचे काही मे बी, आता जसे बाकीचे शिक्षक हे करतात, तर लँग्वेजचे एखादे क्लासेस चालू करू शकता, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला लिटरेचरची आवड असेल तर जर्मन लिटरेचरमध्ये तुम्हाला वाचण्यासाठी फायदा होऊ शकतो. राईट, तुम्हाला तुमच्या फील्डनुसार मग तो फायदा कसा होईल ते डिपेंड करतं. येस. म्हणजे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते करू शकतील, काही त्यांचे राईट, राईट, आवड, एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे. बरोबर. राईट. अं, गौरी सोनूने, सर रेडिओलॉजीसाठी काही स्कोप आहे का? हो, हा, रेडिओलॉजीचा तर सगळीकडेच स्कोप आहे, पूर्ण भारतात कुठेही रेडिओलॉजी. आहे ते. पण जसं मी सांगितलं की हेल्थ केअर मधल्या ज्या पण येतील गोष्टी, ते सेक्टर इकडं रेग्युलेटेड सेक्टर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इंडियातल्या तुमचं एज्युकेशन ते इथं आल्यानंतर तुम्हाला ते परत प्रूव्ह करावं लागेल. त्याच्या परत एक्झाम्स वगैरे राहतात. आणि त्या मोस्टली जवळजवळ इथच्या जेवढेही एक्झाम्स राहतील गव्हर्नमेंटच्या, ड्रायव्हिंगची एक्झाम म्हणा, किंवा नर्सिंगची म्हणा, किंवा फार्मासिस्टच्या एक्झाम्स म्हणा, ह्या सगळ्या एक्झाम्स जर्मनमध्ये राहतात. आणि त्याच्यासाठी मग जर्मन कंपल्सरीच आहे. येस. आणखी काही क्वेश्चन्स आहेत? एक क्वेश्चन आलेला आहे. हा सर, माझा एक क्वेश्चन होता.
हां. सर मी ऑलरेडी US आणि जर्मनी बेसिस वरती काम करतोय. सध्या तुम्हाला बोललो होतो मी ऍज अ रेप्रेझेंटेशन इंजिनियर म्हणून काम करतोय थर्मोफिशर मध्ये. हम्म. तर याच कंपनीमधून मी जर्मनीमध्ये येऊ शकतो का? स्विच करू शकतो का? हा, आता म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये काही आहेत का इंटरनल अपॉर्च्युनिटीज आहेत का? इंटरनल ऑपॉर्च्युनिटी तर दाखवत नाही नेटवरती. जसं आमच्या ज्या वेकन्सीज निघतात, ऑनलाईन वेकन्सी निघतात, ओके. तर त्या सध्या तरी दाखवत नाहीयेत ऍज अ R&D म्हणून. हा हा. तर नाही, ते कसं करू शकतो आपण? इंटरनल जर काही आता तुमचे मॅनेजर्स म्हणा किंवा तुमचे काही हायर ऑथॉरिटीज आहेत त्यांच्यासोबत तुम्ही कम्युनिकेट करून त्यांना विचारू शकतात काही अपॉर्च्युनिटीज आहेत का. ठीक आहे, ओके. तुमचे त्याच्यावरून डिपेंड करतं. पण पण इंडियातून सर आपलं डिपार्टमेंट आहे सर्व्हिस डिपार्टमेंट. ओके. हा आणि R&D डिपार्टमेंट मध्ये सध्या मी एंटर झालेलो आहे. तर हा हा त्यांचं कम्युनिकेशन वाढवायचं असेल. आता सध्या इंडियन लोकच आहेत जे आंध्रा किंवा या सारखे लोक आहेत इकडे. मी हम्म. तेलंगणामध्ये असतो, हैदराबादमध्ये असतो. तर हा हा. ते लोक सध्या म्हणजे कसं आहे की ते ऑपॉर्च्युनिटी आली तरी दाखवत नाही. तर ते आपण कसं काढून घ्यायचं? आता इंटरनल इंटरनल अपॉर्च्युनिटीज हे बघा, इंटरनल अपॉर्च्युनिटी हे डिपेंड करतं तुमचं मॅनेजमेंट कसं आहे आणि तुमचे मॅनेजमेंट सोबत रिलेशन कसे आहेत आणि ते मॅनेजमेंटवर डिपेंड करतं इंटरनली कोणाला पाठवायचं कोणाला नाही पाठवायचं. आता ते ओके. ते कशा त्यांच्याकडून कशा काढायच्या हे मी हम्म. तुम्हाला नाही सांगू शकत ते कसं काढायचं, राईट. ओके. पण तुम्ही एक्सटर्नली पण ट्राय करू शकता. तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही आय थिंक मला हे केलं होतं तर मी हो वाचला तुमचा हो, एक्सपिरियन्स. फेसबुकवरती मेसेज तुम्ही हा रिप्लाय हा. दिला होता मला. राईट राईट, तुम्ही एक्सटर्नली पण ट्राय करू शकता. ठीक आहे. पण जर्मनीमध्ये मग तुम्हाला जर्मन लँग्वेज आल्यानंतर तुम्ही ऑप्शन्स वाढू शकता तुमच्यासाठी. ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच सर. शुभोवनचा एक क्वेश्चन आहे सर. एनी स्कोप फॉर MS इन सायबर सिक्युरिटी विच आर द बेस्ट युनिव्हर्सिटी कॉलेजेस वेअर आय गेट स्कॉलरशिप कम्प्लिटेड माय सायबर सिक्युरिटी. त्यांचा सायबर एसटीचा. सिक्युरिटीमध्ये तर ऑप्शन्स आहेतच. सायबर सिक्युरिटीमध्ये आता सायबर सिक्युरिटीची डिमांड अजूनच वाढणार आहे. जसं इंटरनेटचं युग जसं जसं पुढे जात आहे, आता AIचं जसं चालू आहे, तर सायबर सिक्युरिटी म्हणा किंवा गव्हर्नन्स म्हणा. ठीक आहे, गव्हर्नन्समध्ये सुद्धा आणखी एथिकल एथिकल गव्हर्नन्स, एथिकल हॅकिंग, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींची डिमांड जास्त वाढणार आहे. ओके. आता त्यासाठी तुम्ही कन्सिडर करू शकता टेक्निकल युनिव्हर्सिटीज बऱ्याच आहेत जर्मनीमध्ये. तुमचं जर एज्युकेशन चांगलं असेल, तुमचे अकॅडमिक्स चांगले असतील, तर टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन म्हणा किंवा म्युनिक म्हणा, अशा टेक्निकल युनिव्हर्सिटीज आहेत. आणि तुमच्या फील्डशी रिलेटेड कोणती टॉपची युनिव्हर्सिटी आहे हे तुम्ही डाडवर जाऊन चेक करू शकता. तुमचे कोर्सेस हे करून किंवा युनि असिस्टवर जाऊन चेक करू शकता तुमच्या फील्डमधली टॉपची युनिव्हर्सिटी. तशा आता बरेच पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये AIशी रिलेटेड, सायबर सिक्युरिटी, टेस्टिंग, आणखी हे गव्हर्नन्स याच्याशी रिलेटेड, MBAशी रिलेटेड, बिझनेसशी, हे बरेच कोर्सेस आता ऍड करत आहेत हे लोक. येस. सो होपफुली सगळे सॅटिस्फाईड झाले असतील आन्सरने. सो मला वाटते सगळ्यांचे क्वेश्चन झालेले आहेत. आणखी काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, अदरवाईज आपण थांबूयात. मला वाटतं हा एक क्वेश्चन आलेला आहे. सर, जर्मन लँग्वेज शिकण्याची सुरुवात कशी करू शकतो? मला इंग्लिश बिटवीन इंटरमिडिएट ओके. इंटरमिडिएट टू फ्लुएंट येते. ओके. हम्म. तुम्ही परिवर्तन मिशन फाउंडेशनचा कोर्स आहे जर्मनचा, जॉईन करू शकता. किंवा तुम्ही पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट मधून करू शकता. तिथे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, इंटेन्सिव्ह डिप्लोमा आहे, कुठेही करू शकता. फक्त परिवर्तन मिशन फाउंडेशन अत्यंत कमी पैशामध्ये शिकवतो. आम्ही हा कोर्स जापनीचे तर आम्ही फक्त 2,000मध्ये शिकवतोय, कारण गरीब लोकांना या फॉरेन लँग्वेज बाबतीत बिलकुलच आयडिया नाहीये. बिलकुलच हम्म. आयडिया नाहीये त्याच्या संधी काय. तर ऑनलाईन, हो, आणि ऑनलाईनच क्लासेस आहेत आपल्याकडे, ऑनलाईनच क्लासेस आहेत. तर ऑनलाईन ते करू शकता तुम्ही वेबसाईटवर किंवा जर्मनचं कसं काय, जर्मनची फीज सर वगैरे? जर्मनसाठी तुमचा कॉन्टॅक्ट कसा करू शकतो?
मी शेअर करतो किंवा तुम्ही वेबसाईटला www.parivartan.org या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. मी कॉन्टॅक्टही शेअर करतो. जर्मनचं आम्ही काय केलं सर, राजरतन सर, अत्यंत कमी फीस मध्ये सुरू केलेलं आहे. म्हणजे मॅक्स मुलरची जर फीस बघितली तर 40,000 फीस आहे ऑलमोस्ट. तर आम्ही हम्म, फक्त ते 6,000वर फीस आणले A1 लेवलची. आणि त्यातनंही आम्ही विचार करतो की मुलांना रिफंड कसं करता येईल. हम्म, पण ते आम्ही 2 वर्ष तर अगोदर फ्री ऑफ कॉस्ट देत होतो या लँग्वेजचं प्रशिक्षण. पण ते फ्री दिले की समाजाला त्याची व्हॅल्यू नसते, म्हणून काही फीस हम्म, ठेवावी लागली आम्हाला. आणि ज्याच्यातून आता बरीचशी मुलं N5 होत आहेत. ह्यावेळेस आमचे 3 बॅचेस चालू आहेत, जापनीज, जर्मनी आणि इंग्लिश, आणि आयएल्सचं पण सुरू करतोय आम्ही हम्म, अत्यंत कमी फीस मध्ये. कारण पैशामुळे तुमचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे, पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पण नाही द्यायचंय. एक मीडियम त्यातला पाता आम्ही शोधून काढला की कमी फीस मध्ये आपण ही मुलांना देऊ शकतो. आणि संस्था नॉन प्रॉफिट साठीच काम करते, तर ते जे काही प्रॉफिट होईल ते मुलांच्या स्कॉलरशिपसाठी तो रेव्हेन्यू यूज केला जाईल, असं आम्ही ते सध्या करत आहोत. ओके, आणखी काय क्वेश्चन्स असेल तर विचारा.